आजची रेसिपी आहे शेपूची भाजी, सुकी भाजी करणारे मूग डाळ टाकून. आता मी साफ करून घेते आधी. तर शेपूची भाजी मी स्वच्छ बघा साफ करून घेतली आणि आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. इकडे मुगाची डाळ पण मी भिजत टाकली आहे बघा. मुगाची डाळ पण भिजत टाकली आहे. आता ही कापून घेते आणि भाजी टाकू आपण. चला आपण आता शेपूची भाजी करूया. हे बघा आता गॅस लावून घेतला, कढई ठेवली आहे. आता त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. आता तेल टाकून घेते. तर त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊ. आता कांदा लाल करून घ्यायचा आपण. लाल झाला आहे. आता आपण याचं हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं वाटण परतून घेऊया. त्याच्यात थोडासा हिंग टाकून घेते मी, कारण काही ना शेपूच्या भाजीने खूप ढेकर येतात. हिंग असते ना मग नाही होत तसा त्रास. मग आता याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ आपण. त्याच्यात आपण डाळ टाकून घेऊ आता. आमच्याकडे याच्यात हळद आवडते भाजीमध्ये. मला आवडते का बघा. त्याच्यात आपल्याला भाजी टाकून घेऊ शकतो. छान धुवून 2-3 पाण्याने नितरून ठेवायची, मग कापून घ्यायची. आता हे आपण झाकून ठेवू. लगेच वाफेल ती, कारण मुगाची डाळ आपण भिजवलेली आधी. पटकन होते एकदम 10 मिनिटात ही भाजी. हे बघा किती छान झाली आपली भाजी. बघा खूप टेस्टी लागते. तुम्ही पण एकदा करून बघा आता अशी. आणि ते भाजी शिजल्यावरच मीठ टाकायचं, कारण मग आपल्याला किती मीठ टाकायचं त्याचा अंदाज येतो. बघा आता मी काढून घेते. आपली भाजी खाण्यासाठी तयार.